सुप्रसिद्ध ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबवले गेले। यावेळी अनेक मान्यवर, मित्रपरिवार आणि विविध राजकीय व सामाजिक पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते। समाजाचा विचार करणारे, नेहमी गोरगरिबांच्या मदतीस धावून जाणारे ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे साहेब यांच्या कामाची पोचपावती म्हणून आणि शुभेच्छा देण्यासाठी सर्व हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दाखवली। ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे साहेब यांच्याबद्दल बोलायला गेले तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला प्रेरित होऊन नेहमी स्वतः गोरगरीब व त्यांच्या हक्का न्यायासाठी स्वतःला दिवस रात्र देत, तसेच कोणत्याही पैशांची अपेक्षा न करता पीडित लोकांसाठी व त्यांच्या हक्कासाठी नेहमी ते लढत असतात। याच गोष्टीमुळे लोकांचे त्यांच्याप्रती प्रेम दिसून येते। एका गरीब घरचा मुलगा उच्च शिक्षण घेऊन वकील होऊन गोरगरिबांना नेहमी कोणत्याही प्रकारचा मोबदला न घेता न्याय मिळवून देणे व त्यांच्यासाठी कोणत्याही प्रसंगी खंबीरपणे उभे राहणे हेच त्यांचं परम कर्तव्य। ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे यांना सर्व मित्र परिवारांनी त्यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या। अनेक ठिकाणी चेंबूर नगरीमध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आणि मोठ्या जल्लोषात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। तळागाळामध्ये अन्याय अत्याचार झाला आणि जर समजा कुठली केसेस वगैरे घेत नसतील तर त्यांनी आवर्जून मला फोन करावं। मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील। कुठल्याही आमिषाला बळी न पडणारा ॲडव्होकेट महेंद्र भिंगारदिवे आहे। समाजामध्ये अन्याय अत्याचार कुठेही झाला तर तिथे आपण धडाडीने म्हणजे बेधडक आपण तिथे जात असतो आणि समाजाला न्याय मिळवून देण्याचं आपण काम करतो। तर तो जो फ्रीवे गेलेला आहे, ती झोपडपट्टी होती, त्या झोपडपट्टीमध्ये माझं लहानपण गेलं। की ॲट्रॉसिटी ही खोटी आणि खरी हा प्रकारच नसतो मुळात। वयाने लहान मुलगी असेल, तिचं काय समजा अपहरण झालं असेल किंवा तिच्यावरती अत्याचार झाला असेल, पोक्सो जसा बाय डिफॉल्ट अट्रॅक्ट होतो, जसा इंडियन NDPS पण आहे। जर समजा कुणाच्या खिशामध्ये पुड्या भेटल्या किंवा इतर काही गोष्टी मिळाल्या तर त्याच्यावर NDPS जसा अट्रॅक्ट होतो तसंच ॲट्रॉसिटी पण आहे। तर ही लोक हे जाणीवपूर्वक काय करतात की ही खोटी केस आहे किंवा खरी केस, म्हणजे जाणीवपूर्वक त्याचा निगेटिव्हिटी पसरवतात। त्यांनी मला एक जर फोन केला, रात्री मी माझ्या कानाच्या बाजूलाच फोन ठेवतो आणि तो चार्ज असतो पूर्ण, त्याच्यामुळे ते काय फोन लागणार नाही किंवा नेटवर्कच्या बाहेर असा काही प्रकार नाही। तुम्ही फोन करा, विदिन जर फ्रॅक्शन ऑफ सेकंड नाही उचलला तर मग आपल्याला तुम्ही काय म्हणाल ती हरकत आहे। म्हणजे मी तत्पर असतो। तुम्ही रात्री अपरात्री तुम्ही मला कुठेही बोलवा, जो लागणारा वेळ येण्या जाण्यासाठी तेवढाच लागणार, त्याच्यानंतर तुमच्याकडे मी हजर असणार त्या गोष्टीसाठी। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज।